श्री स्वामी समर्थ, श्री भाऊ समर्थ, श्री स्वामी समर्थ कृपांकित व साई चरित्रकार कैलासवासी गोविंद दाभोळकर यांचे नातू सद्गुरू परमपूज्य गजानन वालावलकर उर्फ भाऊ महाराज यांच्या वटवृक्षाच्या छायेत या चरित्र ग्रंथाचे अभिवाचन. लेखक व प्रकाशक श्री जगदीश श्रीधर जाधव. लेखन सहाय्य डॉक्टर क्षितिजा राणे. मुखपृष्ठ कैलासवासी सुभाष पवार. अक्षर जुळणी श्री सुकांत जावडेकर. मुद्रण श्री जयप्रकाश दत्तात्रय खांडेकर. अभिवाचन श्री महेश मोहन गाडगीळ. लेखकाचा अल्पपरिचय. जन्म 6/10/1954. शिक्षण MA इंग्रजी साहित्य, LLB, डिप्लोमा इन एरियल फोटोग्राफी. लेखक 15 वर्ष भारतीय वायुदलामध्ये सेवारत होते. त्यानंतर ते 23 वर्ष महाराष्ट्र पोलीस दलामध्ये लाचलुचपत, प्रतिबंधक विभाग, गुन्हे प्रकटीकरण व राज्य गुप्तवार्ता या विभागांमध्ये कार्यरत होते. सहाय्यक पोलीस आयुक्त या पदावर असताना निवृत्त झाले. निवृत्ती पश्चात त्यांनी 10 वर्षे एका खासगी कंपनीमध्ये व्हाईस प्रेसिडेंट या पदाचा कार्यभार सांभाळला. या सर्व कार्यव्यस्ततेतून सवड काढून लेखक महोदय श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेद्वारे गेली 25 वर्ष समाजातील दुर्बल घटकांतील दिव्यांग, अनाथ, आदिवासी, बालक व युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत झटत आहेत. आता आपण वटवृक्षाच्या छायेत या चरित्र ग्रंथातील चरित्र विभागामधील निवडक वेचांचे झलक रूपात श्रवण करूया. परमपूज्य भाऊ महाराजांच्या उन्नत आध्यात्मिक जीवनपटाचा सौरभ हा संपूर्ण पुस्तकाच्या वाचनाद्वारे आपणापर्यंत पोचून आपले जीवन सुगंधी व प्रसन्न करो अशी गुरुचरणी प्रार्थना. कौटुंबिक पार्श्वभूमी व बालपण. परमपूज्य भाऊ वालावलकर यांचा जन्म हा एका कुलीन संपन्न अशा आध्यात्मिक वारसा लाभलेल्या कुटुंबात झाला. वालावलकर कुटुंब हे मूळतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील वालावल या गावचे रहिवासी होत. कैलासवासी साजनराव वालावलकर हे भाऊंचे पणजोबा व त्यांचे सुपुत्र कैलासवासी केशवराव वालावलकर हे भाऊंचे आजोबा होत. श्री केशवराव उर्फ दाजी यांना शिवराम, शांताराम, राजाराम असे 3 मुलगे व मुक्ताबाई ही मुलगी अशी एकूण 4 अपत्ये होती. श्री राजाराम व हेमाडपंतांच्या कन्या कृष्णाबाई यांचा विवाह सन 1915 साली संपन्न झाला. विवाहोत्तर कृष्णाबाईंचे नाव सीताबाई असे ठेवण्यात आले. श्री राजाराम हे एकनिष्ठ विठ्ठल भक्त होते व वारकरी संप्रदायाचे अनुयायी होते. ते नियमाने पंढरपूरची वारी करत असत. त्यांनी बाबा महाराज सातारकर यांचेकडून अनुग्रह घेतला होता. भिवंडीचे संत श्री शांताराम भाऊ जयवंत हे देखील राजारामांचे घनिष्ठ स्नेही होते. सौ सीताबाई या अंबाबाईची उपासना करत असत. हे दाम्पत्य हरिभक्ती व शक्ती उपासनेचा अनुपम संगम होते. उभयता सदोतीश ईश्वर भक्तांच्या, संत पुरुषांच्या सानिध्यातच वावरत असत. आपल्या पोटी देखील पुण्यात्मा, ईश्वर भक्त, संत जन्मावा अशी त्यांची ईश्वराकडे, संत महात्म्याकडे नित्य हृदयपूर्वक प्रार्थना असे. केशवरावांची म्हणजेच परमपूज्य भाऊंच्या पितामहांची दत्त भक्ती, हेमाडपंतांची म्हणजेच परमपूज्य भाऊंच्या मातामहांची साई भक्ती, राजाराम म्हणजे वडिलांची विठ्ठल भक्ती व सीताबाई म्हणजे आईची अंबाबाईची नित्योपासना या सर्व शुभ सात्विक स्पंदनांमुळे जी वंशवृद्धी झाली होती त्याचेच फलित की काय म्हणून वालावलकर कुटुंबात परमपूज्य देव बाबा व परमपूज्य भाऊ महाराज या पुण्यात्म्यांनी जन्म घेतला. आपल्या परमपूज्य भाऊंचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी दिनांक 23 ऑगस्ट 1925 रोजी साई निवास बांद्रा येथील हेमाडपंत यांच्या घरी झाला. हे तिसरे पुत्र रत्न पाहून सारेच खूप आनंदित झाले. गणेश चतुर्थीला जन्माला आले त्यामुळे या बालकाचे नामकरण गजानन असे करण्यात आले. लग्न व नोकरी. परमपूज्य भाऊ व माई यांचा विवाह सन 1947 मध्ये संपन्न झाला.
भाऊंच्या विनंतीवरून श्री जाधवांनी भाऊंना देखील फेमस सिने लॅब मध्ये नोकरीस लावले. भाऊ आपले काम अगदी चोखपणे करत असत. त्यांच्या कामाचे स्वरूप असे होते की रोल मशीनवर डेव्हलपिंगसाठी चढवायचा, त्याची प्राथमिक तांत्रिक तपासणी करायची व मधून मधून तो योग्य प्रकारे डेव्हलप होतो आहे किंवा नाही यावर बारकाईने देखरेख ठेवायची. या कामांमध्ये थोडी जरी गल्लत झाली तरी मोठे आर्थिक नुकसान होऊ शकत होते. परंतु भाऊ मात्र मोठमोठे रोल डेव्हलपिंगसाठी मशीनवर चढवून एका बाजूला शांत भिंतीला टेकून मंत्र जप करीत असत. या कामादरम्यान वरचेवर जी देखरेख ठेवणे आवश्यक होते ती न ठेवता देखील डेव्हलपिंगचे काम अगदी बिनचूक पार पडत असे. त्यांच्या सहकर्मचाऱ्यांना याविषयी अतिशय आश्चर्य वाटत असे की भाऊ या तंत्राविषयी नवखे असूनही त्यांचे काम इतके निर्दोष व उत्कृष्ट कसे काय होत असते. सहकर्मचारी भाऊंच्या कामावर व त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवू लागले. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की भाऊ प्रारंभिक तांत्रिक पाहणी करून रोल मशीनवर चढवून शांतपणे ईश्वर नामात मग्न होऊन एका बाजूला शांत उभे राहत असत. हळूहळू भाऊंची दैवी आध्यात्मिक शक्ती सहकार्यांना जाणवू लागली होती. भाऊंविषयी सर्वांच्या मनात आदर निर्माण झाला होता. कालांतराने भाऊंना काही सिद्धी प्राप्त आहेत याची प्रचिती आल्यामुळे सारे जण आपली वैयक्तिक गाऱ्हाणी व्यथा भाऊंपुढे मांडू लागले व त्याविषयी त्यांना तोडगे विचारू लागले. सारे सहकर्मचारी एव्हाना भाऊंना संत स्वरूपात मानू लागले. विरक्ती व साधना. 1953 साली माई पुनश्च गर्भार राहिल्या व त्यांनी एका तेजस्वी व रूपवान पुत्ररत्नाला जन्म दिला. पुत्रप्राप्तीमुळे भाऊ अतिशय आनंदी झाले होते. बाळाचे हेमंत असे नामकरण करण्यात आले. एखादा संत महात्मा आपल्या पोटी जन्माला आला आहे असे वाटावे अशाच या बाळाच्या लीला होत्या. हे बाळ ज्यावेळी चालायला शिकले त्यावेळी आपल्या दुडक्या चालीने जाऊन समोर दिसेल त्याच्या कपाळाला विभूती लावत असे. दुर्दैवाने हेमंताच्या बाललीलांचा आनंद भाऊ व माईंना फार काळ अनुभवता आला नाही. हेमंताच्या मणक्यात पाणी होऊन तो आजारी पडला. डॉक्टरांनी या आजाराचे मेनिंजायटिस असे निदान केले व यावर उपचार म्हणून मणक्यात व इतर ठिकाणी देखील मोठमोठी इंजेक्शन्स दिली. इतकी वेदनादायक इंजेक्शन घेत असतानाही त्या दिव्य गुणी बालकाने हुकचू केले नाही, रडारड केली नाही. ज्यावेळी भाई मामा त्याला पाहायला आले त्यावेळी मात्र त्याने डोळ्यातून अश्रू गाळले व आपले प्राण त्यागले. तो दुर्दैवी दिवस 1954 सालचा दसऱ्याच्या 4थ्या माळीचा होता. परमपूज्य भाऊ व माई यांच्याकरता हा फारच मोठा मानसिक आघात होता. या आघातामुळे संसारातून भाऊंचे मन उदासीन होऊ लागले व ते हळूहळू ईश्वरी साधनेमध्ये अधिकाधिक रमू लागले. भाऊंची साधना उत्तरोत्तर वाढत होती. त्यांचा संतांप्रती ओढा देखील उत्तरोत्तर वृद्धिंगत होत होता. भाऊ विरारमध्ये राहत असल्याने ते वेळात वेळ काढून नियमितपणे जीवदानी देवीला दर्शनासाठी जात व त्या ठिकाणी साधना ध्यान धारणा करीत असत. गणेशपुरीचे नित्यानंद बाबा यांचे दर्शनाला देखील भाऊ वरचेवर जात असत. भाऊंना नित्यानंद बाबांचा सहवास व कृपा प्रसादही लाभला होता. काबुली डाळिंब. परमपूज्य भाऊंचे वडील राजाराम हे आता सेवानिवृत्त झाल्यामुळे अधिकतर काळ आपल्या विठ्ठल साधनेत व्यतीत करत होते. अंबरनाथ येथील मातृछाया या घरात अनेक विठ्ठल भक्ती व साई भक्तीपर धार्मिक उत्सव होऊ लागले होते. या प्रत्येक उत्सवात भाऊ व त्यांचा परिवार आवर्जून हजर राहायचे. गंगा आली आम्हावरी संत पाऊले साजिरी. गंगा आली आम्हावरी संत पाऊले साजिरी. तेथे करीनमी अंघोळी उडे चरण रज धुळी. येती तीर्थावळी पर्वकाळ सकळ. येती तीर्थावळी पर्वकाळ सकळ. पाप पळाले जळाले भवदुःख दुरावले. तुका म्हणे धन्य झालो संत सागरी न्हालो. या उत्सवात तात्कालीन बरेच नामी संत उपस्थित असायचे.
या संत चरणांच्या रूपाने जणू गंगाच मातृछायामध्ये अवतरत असे. संतांच्या चरणरज धुळीने सारा वालावलकर परिवार व भक्तगण सुस्नात होत असत. तुकाराम महाराजांप्रमाणेच हे सारे जणही संतांच्या सहवास समुद्रात नाहून कृतकृत्य होत असत. या संतांचे दर्शन घेणे, त्यांची पडेल ती सेवा करणे हा आपल्या परमपूज्य भाऊंचा नित्यनेम होता. भाऊ हे फारच प्रेमळ, मृदू, मितभाषी होते, परंतु भाऊंचे डोळे मात्र फारच बोलके होते. या सत्संगाच्या वेळी देखील ते शांतपणे सारी सेवा करत असत. उत्सवात देवबाबांच्या सानिध्यात राहून येणाऱ्या संतांचे परमपूज्य भाऊ जवळून अवलोकन करत असत. त्यांच्यातले उत्तम गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असत. येणाऱ्या संतांचे जितके लक्ष देवबाबांकडे होते तितकेच भाऊंकडे देखील होते. अशाच एका उत्सवात राऊळ महाराज व काका ठाकूर महाराज आले होते. परमपूज्य भाऊ त्यावेळी आसपासच सेवेत दंग होते. तेव्हा काका ठाकूर महाराज राजाराम यांना म्हणाले, तुझा हा मुलगा गजानन एक काबुली डाळिंब आहे. ते केव्हा परिपक्व होईल हे तुम्हाला देखील कळणार नाही. हे ऐकून राजाराम मनोमन आनंदी झाले व त्यांना आपल्या आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले. अज्ञातवास परमपूज्य भाऊंच्या साधनेचा हा अगदी महत्वाचा काळ होता. भाऊ त्यावेळी काही काळ केवळ साधनेत व्यतीत करू इच्छित होते. त्यासाठी त्यांना साधनेत कोणताही व्यत्यय येणार नाही अशा निवांत ठिकाणाची गरज होती. आपल्या आयुष्याचा उर्वरित काळ साधनेत व्यतीत करून सार्थकी लावायचा होता. त्याच दरम्यान 1973 साली नाना गुप्ते यांच्याकरवी बाळासाहेब देशपांडे यांच्याशी भाऊंची भेट झाली. बाळासाहेबांचे हे कोळीवाड्यातील रेल्वे क्वार्टर्समधील राहते घर तसे प्रशस्त होते. भाऊंनी घरातील एक स्वतंत्र खोली केवळ साधनेसाठी त्यांना देऊ शकतील का अशी देशपांड्यांकडे पृच्छा केली. देशपांडे काकांनी देखील त्याला आनंदाने संमती दर्शवली. 1974 साली भाऊ देशपांडे यांच्याकडे राहण्यास आले. आपल्याला ज्या गोष्टींची अत्यंत तीव्रतेने तळमळ लागते ती गोष्ट आपण प्रयत्न केला की नक्कीच प्राप्त होते. तशी भाऊंच्या मनाजोगी एकांत जागा भाऊंना लाभली याचा त्यांना स्वतःलाही मनोमन आनंद झाला होता. त्यावेळी भाऊंनी देशपांडे उभयतांना 2 अटी घातल्या होत्या. पैकी पहिली अशी की भाऊंच्या त्यांच्याकडील वास्तव्याविषयी पूर्णपणे गोपनीयता पाळण्यात यावी व दुसरी अशी की ते ज्यावेळी खोलीत साधना करीत असतील त्यावेळी साधनेमध्ये व्यत्यय येईल असे कोणतेही कृत्य करावयाचे नाही. भाऊंविषयी देशपांडे काका काकी या उभयतांना अतिशय आदर होता. त्यामुळे या दोन्ही अटी त्यांनी सहजच मान्य केल्या. भाऊ आता रोज नित्य नियमाने आपल्या सर्व नित्याचे विधी आटोपून या साधनेच्या खोलीत बंदिस्त होऊ लागले. तेही खोली बंद करून नक्की कोणत्या प्रकारची साधना करीत होते याबाबत इतरांना काहीच कल्पना येत नव्हती. परंतु ते तासनतास एका पायावर उभे राहून हठयोगासारखी साधना करून आपली आध्यात्मिक शक्ती वाढवत होते. त्यांच्या नंतरच्या काळातील बोलण्यावरून त्यांनी हा कयास बांधलेला आहे. या साधन काळात भाऊ कोणाच्याही दृष्टीस पडत नव्हते. बाह्य जगाचा संपर्क त्यांनी जवळ तोडून टाकला होता. ते केवळ ध्यानात व योग साधनेतच मग्न झाले होते. अज्ञातवास त्याग तरी जयाचिया इंद्रियांचिया घरा नाही विषयांचिया येर झारा जो आत्मबोधाच्या वोवरा पहुडला असे. भाऊंच्या बाबतीत देखील सर्व विषय वासनांची इंद्रियांच्या ठाई ये जा थांबली होती व ते आत्मबोधाच्या ठिकाणी सुखाने स्वात्मानंदात रमलेले असत. अशी अत्युच्च अवस्था त्यांना प्राप्त झाली होती. अशा कृतकार्य झालेल्या निष्काम योगी संत महात्म्यांनी सामान्य जनांना जगण्याचा शाश्वत व खऱ्या अर्थाने सुखकारी असा परमेश्वरी मार्ग दाखवावा. सर्व मानव जातीच्या कल्याणार्थ त्यांना सत्मार्गाचे स्वधर्माचे मार्गदर्शन करावे हेच उचित ठरते. देखे प्राप्तार्थ जाहले जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोकां लागी मार्गी अंधा सरिसा
पुढे देखणाही चाले जैसा, अज्ञाना प्रकटावा धर्म तैसा जाणतेनी. म्हणजे प्राप्त करण्यास योग्य असे स्वरूप ज्ञान ज्याने प्राप्त केले आहे, अशा प्राप्तार्थ व त्यामुळेच ते निरीच्छ झाले आहेत, त्यांना देखील लोकांना योग्य वळण लावण्याकरता कर्म करणे आवश्यक आहे. अज्ञानी पुरुषाला ज्ञानी पुरुषाने स्वतः आचरण करून धर्म स्पष्ट करून दाखवावा, म्हणजे अज्ञानी व्यक्ती तो कित्ता गिरवण्यास समर्थ होतो. आंधळ्याला जसा डोळसाने, तसा नेणत्याला जाणत्याने हाती धरून स्वधर्माचा बोध करवला पाहिजे. परमपूज्य भाऊंनी देखील आत्मज्ञानी पुरुषाचे शास्त्रांमध्ये समाजाप्रती जे कर्तव्य सांगितले आहे ते निभावण्याकरिता पुन्हा एकदा बाह्य लौकिक जगाच्या संपर्कात येण्याचा, सामान्य लोकांमध्ये मिसळून राहण्याचा व त्यांचे प्रबोधन करण्याचा निर्णय घेतला. समर्थांनी मनोबोधामध्ये गुरु कोणास मानावे याचा सुस्पष्ट निर्देश केला आहे. जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी, जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी, कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी, प्रभू दक्ष वित्पन्न चातुर्य जाणे, तयाचे न योगे समाधान बाणे. जो भक्ती ज्ञान विवेक वैराग्य या गुणांनी संपन्न आहे, जो क्षमाशील कृपाळू आहे, योगी असून जो ज्येष्ठांप्रमाणे प्रगल्भपणे वागतो, तो बहुश्रुत आहे, दक्ष आहे, ज्याच्या ठाई चातुर्य आहे, अशी व्यक्ती गुरुपदास योग्य समजावी. अशा गुरूंच्या सहवासाने मनुष्याच्या मनी समाधान बांधते. आपल्या परमपूज्य भाऊंच्या व्यक्तिमत्वात समर्थांनी गुरु म्हणण्यास योग्य व्यक्ती ज्या गुणांनी युक्त असावयास हवी असे सांगितले आहे, ते सारेच गुण अस्तित्वात होते. परमपूज्य भाऊंनी संसारी माणसांच्या उद्धारासाठी समाजात बाह्यांगी सामान्यांप्रमाणेच राहून त्यांना समजेल उमजेल, त्यांची श्रद्धा बसेल असे मार्गदर्शन करण्याकरता स्वतःला प्राप्त झालेल्या अलौकिक शक्तींचा वापर करण्याचे ठरवले होते. सत्संग व भक्तांच्या गाठी भेटी. भाऊ अज्ञातवासातून प्रकट झाल्यापासून रोज नवनवीन ठिकाणी मुक्काम करून साधना काळातील 3 वर्षात भक्तांच्या भेटीत जो अंतराय निर्माण झाला होता तो दूर करण्याचा प्रयत्न करीत होते. भाऊंची ख्याती त्यांच्या पूर्व परिचित भक्तांद्वारे त्यांच्या आसपासच्या लोकांमध्ये व नातेवाईकांमध्ये वेगाने पसरत होती. त्यामुळे भाऊंच्या दर्शनाला येणाऱ्या लोकांचा ओघ निरंतर वाढत होता. समाजाच्या या प्रेम वर्षावाने भाऊ अधिकच स्वामीमय झाले होते. आपले घर, पत्नी, मुलगी या सर्व बाबींचा त्यांना अगदी विसर पडल्यासारखा झाला होता. भक्तोद्धाराचे हाती घेतलेले कार्य भाऊ अतिशय तन्मयतेने करीत होते. सर्व स्तरातील भक्तांना दर्शन देऊन त्यांच्या अडीअडचणी दूर करण्यात व त्या योगे हळूहळू त्यांना भक्ती योगाचा परिचय करून देण्यात भाऊंचा अधिकतर वेळ व्यतीत होत होता. प्राणी मायाजाळी पडिले, संसार दुःखे दुखावले, ऐसे जेणे मुक्त केले, तो सद्गुरु जाणावा. असे सद्गुरु भाऊ आपल्या घरी आले तर आपले भाग्य उजळेल या भावनेने प्रत्येकच भक्त भाऊंनी आपल्या घराला पदस्पर्श करून पावन करावे असा आग्रह करीत असे. साऱ्या भक्तांना भाऊंना घरी बोलावून त्यांच्या पाद्यपूजेचा सुयोग साधावा असे हृदयपूर्वक वाटत असे. भाऊंच्या घरी येण्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने आध्यात्मिक ऊर्जेमुळे आपले सर्व सांसारिक प्रश्न दूर होतील किंवा अडलेली कामे मार्गे लागतील अशी भक्तांची भावभोळी इच्छा तसेच श्रद्धा असे. त्यामुळे सर्वजण भाऊंना आपल्या घरी येण्याविषयी नेहमीच गळ घालीत असत. भाऊ देखील स्वतःला थोडे शारीरिक कष्ट पडले तरीही प्रत्येक भक्ताचे येनकेन प्रकारे समाधान करण्याचा प्रयत्न करीत असत. मेणाहुनी मौचित्त सबाह्य जैसे नवनीत, लाभे विण भक्तांसी प्रीत, भक्तची गणगोत जयांचे. असे होते आपले भाऊ. सन 1977 ते 1980 या काळात भाऊंचा खानदेशमधील भक्त परिवार झपाट्याने वाढत होता.
या काळात भाऊ अंतःप्रेरणा झाली की मिळेल त्या वाहनाने व स्वखर्चाने कासारे येथे येऊन तेथील दुःखी कष्टी परंतु अतिशय प्रेमळ व भाऊंच्या भेटीला तळमळणाऱ्या आतुरलेल्या भक्तांना भेट देऊन त्यांचे समाधान करीत असत. याच काळात भाऊंची ख्याती बघता बघता खानदेशातील ताराबाद, सटाणा, पिंपळनेर, साक्री, धुळे, शहादा, प्रकाशा, नंदुरबार, अमळनेर, इंदोर अशी सर्वदूर पसरली. खानदेशातील प्रथम भेटीनंतर भाऊ ज्यावेळी मुंबईत परतले त्यावेळी तेथील भक्त भाऊंना भेटण्यासाठी अतिशय आतुर झाले होते. भाऊ खानदेशवरून परतल्यावर पुन्हा एकदा देशपांडे यांच्या घरी राहण्यास आले. भाऊ गरजवंतांच्या घरी स्वतः त्यांचा शोध घेऊन जात व त्यांची गरज भागवीत असत. त्यांना इतरांकडून कसलीच अपेक्षा किंवा लोभ नव्हता. केवळ सेवाभाव हाच भाऊंच्या जीवनाचा उद्देश निश्चित झाला होता. शरीर परोपकारी लावावे, बहुतांच्या कार्यास यावे, उणे पडो नेदावे कोणी एकाचे, अडले जाकसले जाणावे, यथान शक्ती कामास यावे, मृद वचने बोलत जावे कोणी एकासी. समर्थांनी वर्णिलेल्या उत्तम पुरुषाचे आपले भाऊ हे मूर्तिमंत उदाहरण होते. गुरु पौर्णिमा सोहळे. वामन पंडित यांनी भाऊंना मनोमन गुरुपदी मानून सर्वप्रथम 1977 साली गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी स्वतःच्या कल्याण येथील घरीच भाऊंची गुरुस्वरूपात पाद्यपूजा केली. हा भाऊंच्या गुरुपौर्णिमा सोहळ्याचा शुभारंभ होता. पहिल्या गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच भक्त हजर होते. यानंतर मात्र गुरुपौर्णिमा समारंभाला भक्त परिवाराची उपस्थिती उत्तरोत्तर वाढत गेली. असे असले तरी गुरुपौर्णिमा उत्सव मात्र 1978 ते 1980 सालापर्यंत पंडित काकांच्या घरीच नियमाने व अतिशय उत्साहाने साजरा केला जात असे. त्यानंतर मात्र सेंच्युरी रेयॉनचे सिक्युरिटी अधिकारी श्री दत्तात्रेय अंबादास जगताप म्हणजेच जगतापण्णा यांनी गुरुपौर्णिमा उत्सवाला भव्य रूप आणले. जगताप दाम्पत्याने 1982 पासून अगदी सातत्याने अविरतपणे 1997 सालापर्यंत गुरुपौर्णिमेचा शुभ दिवस अगदी मोठ्या थाटात साजरा केला. दूरवरून येणाऱ्या सर्व भक्तांची आदल्या दिवशी राहण्यापासून ते महाप्रसादापर्यंत सर्व सोय या उभयतांनी उत्तम प्रकारे केली. सेंच्युरी रेयॉन शहाड येथील राम मंदिरात 1987 सालापर्यंत गुरुपौर्णिमेचा सोहळा संपन्न होत असे. त्यानंतर भक्तांची संख्या उत्तरोत्तर वाढत गेल्याने पुढील 1989 सालापर्यंत गुरुपौर्णिमा उत्सव विठ्ठल मंदिर शहाड येथे आयोजित करण्यात येऊ लागला. कालांतराने ही जागा देखील सोहळ्यासाठी कमी पडू लागली. जगताप अण्णांच्या ओळखीमुळे विठ्ठल मंदिराच्या खालच्या बाजूस असलेल्या एका मोठ्या हॉलमध्ये सन 1997 पर्यंत भाऊंचा गुरुपौर्णिमा समारंभ आयोजित होऊ लागला. गुरुपौर्णिमा सोहळा हा भव्य स्वरूपात साजरा करण्यात येत असे. या सोहळ्यात आता दूर दूरचे लोक येऊ लागले. त्यात खानदेश, पुणे, इंदोर, दिल्ली, नगर, नागपूर या शहरातून देखील भक्तांचा ओघ वाहू लागला होता. गुरुपौर्णिमेच्या आदल्या रात्री दूर गावीचे भक्त हॉलवर वस्तीस येत असत. तेव्हा तेथे रात्री उशिरापर्यंत सत्संग होत असे. यात स्वतः भाऊ देखील सहभागी होत असत. त्यावेळी भाऊ कोणाही एका भक्ताला केवळ आता तुम्ही बोला असे म्हणत त्या भक्ताच्या मुखातून एखाद्या उच्च कोटीच्या पंडिताप्रमाणे आध्यात्मिक ज्ञान प्रसवू लागे. भाऊ केवळ डोळे मिटून ध्यानस्थ बसून राहिलेले असायचे. अहो सद्गुरूची एक कृपा दृष्टी, तुझे कारुण्य जयाते अधिष्टी, तो सकळ विद्यांची ये सृष्टी धात्रा होय. सकाळी प्रथम विठ्ठल मंदिरात भाऊंची फेरी काढून तेथे दर्शन सोहळा आटोपला की मग गुरुपौर्णिमेचा सोहळा सुरू होत असे. भाऊंच्या हयातीत त्यांची गुरुपौर्णिमेच्या दिवशी पाद्यपूजा करण्याचा मान जगताप दाम्पत्याकडेच होता.
पूजेच्या वेळी त्या दोघांचाही समर्पण भाव, भक्तिभाव अगदी ओसंडून वाहत असे. पाद्यपूजन झाल्यानंतर भाऊंची आरती होत असे. यावेळी जमलेले सर्व भक्त अगदी मनोभावे मंत्रमुग्ध होऊन आरती म्हणत असत. यावेळी भाऊ अंतर्मुख होऊन जात असत व त्यांचा एका वेगळ्याच भावावस्थेत प्रवेश होत असे. त्यानंतर हळूहळू डोळे उघडून ते आशीर्वादपर मुद्रेत एक हात वर करीत असत. त्यावेळी त्यांच्या नेत्रातून भक्तांसाठी जो स्नेह, गुरुकृपा पाझरत असे ती अवर्णनीयच असे. प्रत्येक भक्त या गुरूंच्या शुभाशीर्वादाची बरसात होणाऱ्या क्षणांची आतुरतेने वाट पाहत असायचा. त्या बरसणाऱ्या गुरुकृपेत नाहून प्रत्येक भक्त तृप्त व्हायचा. भाऊंचे सहवास सुख व शिकवण. कोणत्याही महान संतांना समाजाने तेव्हाच मानले जेव्हा त्यांनी काही चमत्कार दाखविले किंवा काही अघटित घटित केले. ज्यावेळी माझ्या घराला भाऊंची प्रथमतः चरणधूळ लागली त्या क्षणी मला वाटले की आता भाऊंनी कायमसाठीच माझ्या घरी राहावे. माझ्या मनात हा विचार आला. तोच भाऊंनी त्याचे उत्तर दिले, अरे मी तुझ्या घरी राहायला येईन, पण प्रथम तू तुझ्या घरच्या सगळ्या लोकांचा या संदर्भात विचार घेतला आहेस का? भाऊंचे हे उद्गार ऐकून मी तर अवाकच झालो. भाऊ माझे अंतरंग पुरेपूर जाणत होते. त्यांना आपण मुखाने बोलण्याआधीच सर्व काही ज्ञात होत असे. सन 1991च्या शेवटी आम्ही कासाऱ्याला जात होतो. तेव्हा भाऊ मला म्हणाले, मी जिथे राहतो तेथे सर्वांना अगदी प्रसन्नता वाटते, पण घरातील एखाद्या सदस्याला जरी माझ्या तेथे राहण्याचा त्रास होत असेल किंवा माझे तेथे राहणे खटकत असेल तर त्यांना त्या त्रासातून मुक्त करण्यासाठी मी क्षणभरही तेथे थांबत नाही. मी लागलीच माझा मुक्काम तेथून हलवतो. मी प्रत्यक्षात जरी पोलीस या मानाच्या हुद्द्यावर काम करीत असलो तरी मला भाऊंपुढे कधीही मी पोलीस अधिकारी असल्याचा अहंभाव उत्पन्न झाला नाही. किंबहुना मी स्वतःचे पद, मानसन्मान सर्व काही भाऊंच्या चरणी अर्पण करून केवळ भाऊंच्या सेवेतच स्वतःला वाहून घेतले. माझे भाग्य थोर की मला या कार्यात माझ्या पत्नी ज्योत्स्नाने तितक्याच आनंदाने साथ दिली. भाऊंनी आमच्या परिवारातील सर्वांच्याच विचारात बदल घडवून आणले. आम्ही जे दिशाहीन जगत होतो त्याला भाऊने एक निश्चित दिशा दाखवून दिली. वयाची 36 वर्षे मी केवळ जगण्यासाठी एक दिशाहीन संघर्ष करत होतो. परिस्थिती मला नेहमीच प्रतिकूलपणाची जाणीव देत होती. त्यामुळे माझ्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, आपण या प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी सतत झगडत राहणे आणि कर्तव्यापासून कधीच दूर न जाणे हा होता. मी देव किंवा दैव यावर कधीच विश्वास ठेवला नव्हता. जे कार्य आपण करतो ते केवळ आपल्याच प्रयत्न व कष्ट यामुळे सफल किंवा असफल होत असतात. इतर कोणीच त्याला कारणीभूत नसतो. याच समजुतीने मी जीवनाचा गाडा हाकत होतो. माझ्या परिवाराचा केवळ मीच करता आहे असे मला वाटत असे. माझ्या बहीण भावंडांचे भले करून त्यांना उत्तम मार्गाला लावणे हे माझे कर्तव्य होते असे मी मानत होतो. आई वडिलांनी देखील त्यांच्या परीने आमचे संगोपन केले होते. परंतु भाऊ मला जेव्हा गुरु म्हणून भेटले तेव्हाच माझा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास सुरू झाला आणि जीवन जगण्यामागचा थोडा थोडा अर्थ मला समजू लागला. दुसऱ्याच्या दुःखे दुःख व्हावे, दुसऱ्याच्या दुःखे दुःख व्हावे, परसंतोषे सुखी व्हावे, प्राणी मात्रांस मिळवून घ्यावे बरव्या शब्दे. समर्थांच्या या शिकवणीचा भाऊंच्या नित्याच्या वागणुकीमध्ये स्वभावतः अंतर्भाव झालेला होता. भाऊंनी मला आध्यात्मिक मार्गावर चालण्यास शिकवून माझ्याकडून अनेक सामाजिक कर्तव्याच्या गोष्टी त्यांच्या हयातीत करवून घेतल्या व नंतर देखील करवून घेत आहे. भाऊ नेहमी सांगत असत, आपण देव मंदिराच्या गाभाऱ्यात शोधत फिरतो, पण आपल्या मनमंदिरात आणि प्रत्येक प्राणी मात्राच्या अंतरी सदैव वास करणाऱ्या देवाला मात्र अनेकानेक जन्म घेऊन देखील ओळखत नाही.
किंवा जाणून घेण्याचा साधा प्रयत्न देखील करत नाही. मनुष्य केवळ जन्म घेतो, खातो, पितो, मोठा होतो, उपजीविकेसाठी काही एक कर्म करतो आणि एके दिवशी मरून जातो. ईश्वरी तत्व जाणून घेण्याचा तो कधीच प्रयत्न देखील करत नाही. भोग भोगून अंतिम मरून जाणे या पलीकडे आपली विचारांची गती कधीच जात नाही. परंतु आपणास योग्य मार्गदर्शक मिळाला तर या मानवी जीवनाचे सोने होऊन जाते. माझ्या बाबतीत ईश्वराने माझ्यावर फार मोठी कृपा केली आणि मला परमप्रेमी आणि त्रिकालदर्शी असा पुण्यात्मा भाऊंच्या रूपात गुरु म्हणून बहाल केला. भाऊंच्या विना आमचे जीवन देखील इतर किडामुंगीप्रमाणे जगून संपले असते. पण महत् कृपेने ईश्वराने आम्हाला गुरु सानिध्य देऊन कृतकृत्य केले आहे. स्वामी मंदिराच्या आवारातील पंचवटी. मंदिराच्या बांधकामाचे काम सुरू झाले त्यावेळेस 1987 साली भावसार व बापू यांना भाऊंनी मंदिराच्या द्वारासमोर दोन्ही बाजूस प्राजक्ताची झाडे व त्याच्या जरा पुढे वटवृक्ष लावण्यास सांगितले. मंदिराच्या बाजूलाच 5 दिव्य वृक्षांची म्हणजे वड, पिंपळ, कडुनिंब, शमी आणि बेल या झाडांच्या रोपांची एकमेकांच्या शेजारीच लागवड केली व या वृक्ष पंचकाचे पंचवटी असे नामकरण केले. या रोपांच्या वाढीकडे भाऊ जातीने लक्ष देत असायचे. आम्ही जेव्हा कासारे जात असू तेव्हा भाऊ आवर्जून या झाडांना पाहत उभे राहायचे व सर्वांना सांगायचे, ही पंचवटी एक पवित्र स्थान आहे. जो कोणी भक्त या झाडांच्या खाली बसून आपली साधना करेल किंवा व्यथा मांडेल त्याला त्याचे उत्तर जरूर मिळेल. या मंदिरा एवढीच या वृक्षांची देखील पवित्रता राहील व हे एक सिद्ध स्थान बनेल. आज या वृक्षांचा खूप मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. त्यांच्या भोवती बांधलेल्या ओट्याला देखील लांघून ते सभोवार पसरलेले आहेत. या पंचवटीत बसल्यावर एक विलक्षण अशी अनुभूती येते व त्या वृक्षांची दिव्यता जाणवू लागते. अनेक भक्त या पंचवटी खाली बसून साधना करतात. मंदिरातील स्वामी मूर्तीची निर्मिती. थोडक्यात काय तर मंदिरासाठी सर्व चित्रे तयार होती. आता केवळ मंदिराच्या मध्यभागी सिंहासनावर स्वामींची मूर्ती हवी. ती मूर्ती कोण बनवणार असा प्रश्न माझ्या मनात उद्भवला. मी भाऊंना याबाबत विचारले तेव्हा भाऊ म्हणाले, तू चिंता करू नकोस. मला खूप वर्षांपूर्वी एका मूर्तिकाराने तुम्ही स्वामींचे मंदिर बांधाल त्यावेळी मी तुम्हाला माझ्याकडची स्वामींची बसलेल्या मुद्रेतील मूर्ती देईन असे सांगितले होते. हे ऐकून मी फारच आनंदी झालो. भाऊंना त्या मूर्तिकाराकडे जाण्याचा रोजच तगादा लावू लागलो. तेव्हा भाऊंनी एके दिवशी मला गिरगाव चौपाटी समोरच असलेल्या मूर्तिकार वाघ यांच्या वाघ स्टुडिओ मध्ये नेले. तेथे आमची प्रथम विनय वाघ या मूर्तिकार वाघांच्या सुपुत्राची भेट झाली. एके दिवशी पहाटे 5च्या सुमारास फोनची घंटी वाजली. मी झोपेत होतो त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले. फोनची घंटी पुन्हा वाजली. त्यावेळी भाऊंनी फोन उचलला आणि समोरच्या व्यक्तीशी भाऊ बोलू लागले. बराच वेळ त्यांनी पलीकडच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून झाल्यावर भाऊ म्हणाले, जरा थांब, हे सर्व काही जगदीशला सांग असे म्हणत त्यांनी फोन माझ्याकडे दिला. मी त्यांना आपण कोण बोलत आहात असे विचारता त्यांनी विनय वाघ असे उत्तर दिले. इतक्या पहाटे त्यांनी फोन करावा असे काय झाले असेल याचेच मला आश्चर्य वाटून मी तसे विचारण्यापूर्वीच विनय वाघांनी फोन करण्याचे कारण सांगण्यास सुरुवात केली. मी तुम्हाला स्वामींची हुबेहूब मूर्ती बनवून देण्याविषयी असमर्थता दर्शविली, परंतु त्या रात्रीच स्वप्नात मला स्वामींनी त्यांच्या काठीने 2 फटके देऊन उठवले आणि आपल्या आईला विचार, माझी मूर्ती का बनवून द्यायची आहे ते. मी घाबरून धडपडत उठलो आणि आईला रात्रीच उठवून मला स्वामींनी काठीचे 2 फटके देऊन तुला विचारायला सांगितले आहे की मी ही मूर्ती का बनवायची आहे. त्यावेळी त्यांच्या आईने विनय यांना सांगितले
तुझ्या वडिलांनी भाऊ महाराजांना बऱ्याच वर्षांपूर्वी आपल्या देव्हाऱ्यात असलेली स्वामींची मूर्ती देण्याचे वचन दिले होते आणि तू त्यांना तशी मूर्ती बनवून देत नाहीयेस, म्हणून कदाचित स्वामींनी तुला माझ्याकडे विचारण्यासाठी पाठविले असावे. आईनेच मला आत्ताच्या आत्ता तू भाऊ महाराजांना फोन लावून पुढे काय करायचे आहे ते विचार असे सांगितले, म्हणून मी इतक्या सकाळीच तुम्हाला फोन केला आहे, असे विनय वाघ म्हणाले. हे सर्व ऐकून मी अगदी थक्क झालो व मांडी घालून आता भाऊ विनयला काय सांगतात हे लक्ष देऊन ऐकू लागलो. भाऊंनी पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणेच अगदी ठामपणे विनय वाघांना सांगितले, तूच ती स्वामींची मूर्ती बनवू शकतोस. विनय यांनी भाऊंना या विषयीची आपली कठीणाई समजून सांगितली. मी नवशिका आहे, त्यामुळे मला हुबेहूब तशी मूर्ती बनवता येणे कठीण आहे आणि मी जर त्या मूळ 70 वर्षापूर्वीच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या स्वामींच्या मूर्तीवर प्लास्टर टाकून तिचा साचा करावयाचा प्रयत्न केला तर वरील प्लास्टर ऑफ पॅरिसचे आवरण काढताना आतील मूळ मूर्तीचा पूर्ण भुगा होऊन जाईल. त्याशिवाय माझ्या वडिलांना स्वामींनी साक्षात्कार देऊन त्यांच्याकडून ती मूर्ती करवून घेतलेली आहे व ती मूर्ती वडिलांनी देव्हाऱ्यात पूजेला ठेवली आहे असे तिचे अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे तिला हानी पोहोचेल असे काही करण्यास मी धजावत नाहीये. भाऊंनी त्यावर शांतपणे विचार करून विनय वाघ यांना सांगितले, तू मूळ मूर्तीवर प्लास्टर टाक आणि तशीच्या तशी मूर्ती घडव. त्यामुळे मूळ मूर्तीच्या अखंडतेला कशाही प्रकारचा धोका उद्भवणार नाही. मी भाऊंच्या पायाशी बसून त्या दोघांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकत होतो. आता भाऊंच्या या सांगण्यावर विनय काय उत्तर देणार याविषयी मी अतिशय उत्सुक झालो व ते ऐकण्यासाठी मी फोनच्या जवळ माझा कान नेला. भाऊंच्या या ठाम व स्पष्ट प्रतिक्रियेवर विनय वाघ यांनी, हो भाऊ महाराज, आपल्या म्हणण्यानुसार मी प्लास्टर टाकून मूर्तीचा मोल्ड काढून मूर्ती बनवतो, परंतु देव्हाऱ्यातील ती मूळ मूर्ती नीट राहील ना, असे अगदी काकुलटीला येऊन भाऊंना आपली शंका पुनश्च विचारली. भाऊ देखील त्यांना अगदी शांतपणे पुन्हा पुन्हा तेच आश्वासन देत होते की मूळ मूर्तीला काहीही होणार नाही, तू निश्चिंत राहा व कामास लाग. हे बोलून भाऊंनी फोन ठेवला. वास्तवाचे आम्हाला पुन्हा एकदा भान करून दिले आणि भाऊंच्या पाया पडत म्हणाले, भाऊ, जर या मूर्तीवर प्लास्टर टाकले तर आपल्या हाती काहीच राहणार नाही. हे ऐकल्यानंतर देखील भाऊ आपल्या म्हणण्यावर ठाम होते. त्यामुळे त्यांनी विनय यांना, मी याची जबाबदारी घेतो, तू याच मूर्तीवर प्लास्टर टाक, असे म्हणून त्यांना आशीर्वाद दिला आणि आम्ही तेथून घरी परतलो. यानंतर विनयचा 4 दिवसानंतर फोन आला. तेव्हा त्याने आनंदाने भाऊंना प्रत्यक्ष घरी येऊन झालेला चमत्कार पाहावा असा आग्रह केला. त्याप्रमाणे भाऊ व मी पुन्हा एकदा स्टुडिओमध्ये गेलो. आम्हाला विनय यांनी स्वामींची मूळ मूर्ती व नवीन मोल्ड करून तयार केलेली मूर्ती दाखविली. आम्ही त्या दोन्ही मूर्ती पाहून अचंबित व मूर्ती पसंतीस उतरल्यामुळे पूर्ण समाधानी देखील झालो. मूळ मूर्ती व नवीन तयार केलेली मूर्ती अगदी हुबेहूब एकसारख्या दिसत होत्या. एवढेच नाही तर जुन्या मूर्तीला प्लास्टर घातल्यामुळे तसूभर देखील हानी पोहोचलेली नव्हती. ही केवढी नवलाई होती. स्टुडिओत काम करणाऱ्या सर्व अनुभवी कलाकारांच्या मते ही बाब केवळ अशक्यप्राय होती, परंतु सत्य सर्वांच्या समक्ष होते. भाऊंनी स्वामींना साष्टांग दंडवत घालून त्यांचे आभार मानले व विनयच्या पाठीवरून कौतुकाने शाबासकीचा हात फिरवीत, काय मग, आहे ना कमाल, स्वामी काहीही करू शकतात, केवळ आपला त्यांच्यावर दृढ विश्वास हवा. स्वामींच्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठापनेविषयी भाऊंनी केलेले नियोजन. एके दिवशी भाऊंनी मला केदू बापूंना बोलावून घेण्यास सांगितले. मी तसा निरोप फोनवरून बापूंना दिला. बापू देखील निरोप मिळताच लगबगीने मुंबईला निघून आले. भाऊंनी आम्हाला दोघांना समोर बसवून स्वामी मंदिरात स्वामींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना बुद्ध पौर्णिमेच्या शुभदिनी तारीख 11/5/1998 रोजी करण्याची सूचना दिली. तसेच पुढे ही प्राणप्रतिष्ठा जगदीशाच्या हातूनच करून घ्यायची आहे असा स्पष्ट आदेश देखील भाऊंनी दिला. त्यावर आम्ही म्हणालो, भाऊ,
आपण स्वतः तिथे हजर असणार, तेव्हा ही प्राणप्रतिष्ठा आपल्याच हस्ते व्हावी ही आमच्या सर्वांची मनापासूनची इच्छा आहे. आमचे हे म्हणणे ऐकून भाऊ थोडा वेळ शांत राहिले व त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य उमटले. ते पुढे म्हणाले, ही प्राणप्रतिष्ठापना जगदीशच करेल. मी तिथे येणार नाही. तुम्हा दोघांनाच हे कार्य तडीस न्यावे लागेल. आम्ही दोघेही हतबुद्ध झालो. भाऊ येथे स्वतः हजर असताना त्यांच्या प्रिय इष्टदैवताच्या प्राणप्रतिष्ठापनेला ते हजर राहणार नाहीत, हे कसे संभवते? ही बाब आमच्या कल्पनेच्याही आवाक्या पलीकडची होती. मी अगदी हट्टाला पेटून उठत, भाऊ तुम्ही आला नाहीत तर मी देखील जाणार नाही. तुम्हाला नेल्याशिवाय मी राहणार नाही, असे त्यांना निर्वाणीचे सांगितले. असा माझा त्यांच्याकडे बराच वेळ हट्ट चालू राहिला. भाऊ केवळ हसून, अरे मी येणार नाही, मला आता प्रवास झेपत नाही. तुम्ही मात्र ही तारीख चुकवायची नाही. या कार्याकरता माझे आशीर्वाद मात्र नित्य तुमच्या पाठीशी आहे. स्वामी सर्व काही यथासांग करून घेतील, असे भाऊ म्हणाले. भाऊ स्वतःच्या निर्णयावर अडीक राहिल्यामुळे आमचा सर्वांचाच निरुपाय झाला. बापू व मी भाऊंचे म्हणणे मान्य केले व त्यांना नमस्कार करून त्यांच्याकडून पुन्हा एकदा सर्व विधिविधान जाणून घेतले व त्यानंतर बापू कासाऱ्याला परतले. घरातील भाऊंनी केलेली स्वतःची व स्वामींची स्थान निश्चिती. या काळात भाऊ नेरुळ येथील घराबद्दल वरचेवर चौकशी करीत व विचारी. आता घर तयार झाले आहे, आपण तिकडे कधी राहायला जायचे? तयार झालेले घर पुन्हा एकदा भाऊंना दाखवण्यासाठी मी त्यांना तिथे घेऊन गेलो. भाऊंनी संपूर्ण घर फिरून पाहिले व घरातील आपली जागा निश्चित केली आणि एका बाजूला स्वामी असतील असेही सांगितले. परंतु येथे स्वामी असतील म्हणजे नक्की काय? मी त्याकरता काही करावायचे अथवा नाही हे माझ्या काही ध्यानात आले नाही. मी भाऊंना तसे विचारले तेव्हा ते केवळ एकच वाक्य म्हणाले, अरे स्वामी स्वतः तुझ्या घरी येणार आहे. हे वाक्य माझ्या मनावर अगदी कोरले गेले व आता स्वामी कसे व कधी आपल्याकडे येणार याची मी प्रतीक्षा करू लागलो. येत्या अक्षय तृतीयेला आपण या नवीन घरात राहायला येऊयात, असे भाऊंनी मला सांगितले. हे ऐकून मी खूप आनंदलो व त्या दृष्टीने तयारीला लागलो. भाऊंची तब्येत आता पूर्वी इतकी सुदृढ राहिली नव्हती, त्यामुळे त्यांनी घराबाहेर निघणे बंद केले होते. हळूहळू भाऊंचे सकाळच्या प्रभात फेरीला जाणे देखील बंद झाले. 1998 साल उजाडले. या नवीन वर्षात भाऊंनी जी कामे मला नेमून दिली आहेत ती माझ्याकडून ते योग्य पद्धतीने पूर्ण करून घेतील व स्वतः देखील कासाऱ्याला येतील, या खुल्या कल्पनेने आम्ही नवीन वर्षाचे स्वागत केले. कासाऱ्याला मी आलो नाही तरी माईला तेथे घेऊन जायचे विसरू नकोस, असे भाऊंनी मला सांगितले. परंतु भाऊ असे का सांगत आहेत याचे कोडेच मला उलगडत नव्हते. आताशा भाऊ सतत एकचित्त नामस्मरणात मग्न राहू लागले होते. देह तव आहे प्रारब्ध आधीन, देह तव आहे प्रारब्ध आधीन, याचा मी का सीण वाहू भार, याचा मी का सीण वाहू भार. सरो माझा काळ तुझी या चिंतेने, सरो माझा काळ तुझी या चिंतेने, काया वाचा मने इच्छित असे. भाऊंची भावावस्था अगदी अशीच झालेली दिसत होती. कोणी भक्त त्यांना भेटावयास आले तरीही केवळ लांबूनच स्मितहास्य करून त्यांना एक हात वर करून आशीर्वाद देत असत. भाऊंचे बोलणे अगदीच कमी झाले होते, इतके की जवळजवळ त्यांनी मौन व्रतच अंगीकारले होते. भाऊंचा परलोकवास. भाऊंनी माघ महिना, दर्श अमावस्या, धनिष्ठा नक्षत्र, कृष्ण पक्ष, वेळ सकाळची 8:45 वाजताची, दिनांक 26/2/1998 रोजी आपला देह ठेवला आणि ते वैकुंठाच्या प्रवासाला निघाले. 27/2/1998 रोजी सकाळी भाऊंच्या पार्थिवावर विधिपूर्वक संस्कार झाले व त्यानंतर जमलेल्या सर्व भक्तांनी डोळे भरून आपल्या प्रिय गुरूंचे अखेरचे दर्शन घेतले. स्वामींचे सदेह दर्शन
भाऊंच्या 10/3/1998 रोजी होणाऱ्या 13व्याच्या विधीसाठी माझ्या घरासमोरील मैदानात मंडप उभारला होता. या मंडपाचे काम आदल्या रात्री चालू होते. मी तेथील समोरच असलेल्या कट्ट्यावर बसून त्या कामावर देखरेख करीत होतो. त्यावेळी भाऊंच्या सहवासातील प्रत्येक क्षण माझ्या डोळ्यासमोरून तरंगून जात होता. रात्रीचे साधारण 11 वाजून गेले होते. तितक्यात मोटरसायकल चालवत एक गृहस्थ माझ्या समोर येऊन थांबला व म्हणाला, साहेब, हे कोणीतरी लोक बाहेर गावावरून आले आहेत. ते तुमचा पत्ता विचारत आहेत. मी त्यांची गाडी मागे मागे घेऊन येथवर तुमचा पत्ता दाखवण्यासाठी आलो आहे. ती कोण माणसे आहेत ते बघा, असे सांगून ती मोटरसायकलवरील व्यक्ती निघून गेली. मागून आलेल्या जीपमधून 2 इसम खाली उतरले व माझ्या जवळ आले आणि तुम्ही जाधव साहेब आहात का, असे मला विचारले. मी हो म्हणताच त्यांनी मला आम्ही खानदेशवरून आलो आहोत व भाऊंनी तुमच्यासाठीही स्वामींची प्रतिमा घडवलेली फ्रेम पाठवलेली आहे, ती आम्ही कुठे उतरवून ठेवायची अशी विचारणा केली. हा प्रश्न ऐकताच मी माझ्या तंद्रीतून बाहेर आलो. काही बोलण्याआधीच त्या गृहस्थांनी ती फ्रेम झटपट गाडीच्या टपावरून उतरवून माझ्या समोर खाली ठेवली. ती फ्रेम इतकी मोठी होती की ती सहजासहजी 2-3 माणसांना पण उचलणे कठीण होते. मी त्या फ्रेमकडे आश्चर्यचकित होऊन पाहत होतो. भाऊंनी फ्रेम पाठवली, याचा अर्थ काय हे माझ्या ध्यानी येत नव्हते. त्यामुळे मी वळून त्यांना स्पष्टीकरण विचारणार तोवर ती माणसे त्यांची गाडी चालू करून निघून देखील गेली होती. यावेळी मला भाऊंचे शब्द आठवले की स्वामी एके दिवशी स्वतः तुझ्या घरी येतील. याचा अर्थ स्वामी माझ्याकडे कधी व कसे येणार याची भाऊंना सुस्पष्ट कल्पना होती. भाऊंनी देह ठेवल्यानंतर काय घडणार हे मला आधीच सूचित करून ठेवले होते. भाऊंसारख्या संत महात्म्यांनी दिलेल्या पूर्वकल्पना आपल्याला त्यावेळी ध्यानी येत नाहीत, परंतु योग्य वेळ येताच त्याचा अर्थ उलगडतो. माझे मन भाऊंच्या आठवणी पुन्हा एकदा गहिवरून आले. व्यासपीठावरून आशाताई गडकरी भाऊंच्या स्मृतींना उजाळा देत शब्दरूपी श्रद्धांजली अर्पण करत होत्या. आम्ही 15-20 जण मंचाच्या एका कोपऱ्यात उभे राहून त्यांचे भाषण ऐकत होतो. त्यावेळी मंडपाची मागची बाजू पूर्णपणे बंद असताना व मंडपाचे प्रवेशद्वार पुढच्या बाजूस असताना अचानक एक धिप्पाड सावळे गृहस्थ हातात काठी व खांद्यावर काळी घोंगडी घेऊन पाठमोरे चालत चालत आमच्या समोर येऊन उभे ठाकले. त्यांची व माझी ज्यावेळी नजरानजर झाली त्यावेळी त्यांचे तेजस्वी रूप मी अपलक नेत्रांनी पाहतच राहिलो. त्यांनी मंचावरील स्वामींच्या फोटोकडे व स्वतःकडे बोट दाखवत मी तोच आहे असे आम्हाला सूचित केले. या उचित घडणाऱ्या प्रसंगाने मी थोडासा गडबडून गेलो होतो. प्रत्यक्ष स्वामींचे असे समक्ष दर्शन होत असताना त्यावेळी माझी प्रतिक्रिया काय असावी हेच मला कळेनासे झाले. इतकी माझी त्या दिव्य दर्शनाने सुधबुधच हरपली होती. मी दिवसाढवळ्या उघड्या डोळ्यांनी एखादे शुभ स्वप्नच पाहतो आहे की काय असे मला क्षणभर वाटले. परंतु हे दर्शन स्वप्न नसून प्रत्यक्ष होते, कारण माझ्या सकट तेथे उपस्थित असलेल्या इतर 10-15 जणांना देखील स्वामींच्या या दिव्य सगुण रूपाचे दर्शन होण्याचा भाग्ययोग लाभला होता. साऱ्यांनी स्वामींना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद प्राप्त केले. मी ज्योत्स्नाला लगबगीने घरी जाऊन हार, श्रीफळ व शाल घेऊन येण्यास सांगितले. ज्योत्स्नाने त्याप्रमाणे घरी जाऊन सर्व वस्तू आणल्या व त्यानंतर मी स्वामींच्या गळ्यात हार घातला व त्यांच्या अंगावर शाल पांघरली आणि त्यांना ओवाळले. मी त्यांना भोजन करण्याचा आग्रह केला. त्यावेळी त्यांनी बोटाने नको असे सांगत मी जाण्यासाठी निघतो असे मला खुणेने सांगितले. तितक्यात ताई एका ताटात लाडू घेऊन आली. स्वामींनी त्याच्याकडे पाहिले. मी त्यातील एक लाडू त्यांच्या मुखात भरवला. स्वामींनी तो लाडू अर्धा खाल्ला आणि उरलेला अर्धा तसाच स्वतःच्या हाताने माझ्या मुखात भरवला. मी स्वामींना कडकडून मिठी मारली. तो त्यांचा अलौकिक
दैवी स्पर्श, डोळ्यातील कृपाभाव माझ्या अंगावर आजही रोमांच आणतो. स्वामींनी जवळजवळ 10 मिनिटे आम्हाला असे सगुण रूपात दर्शन दिले व त्यानंतर त्यांनी हात वर उंचावून आम्हाला आशीर्वाद दिला व ते ज्या पद्धतीने आले त्याच पद्धतीने पाठमोरे आल्या दिशेने 5-10 पावले चालत मंचाच्या मागे गेले व क्षणातच अंतर्धान पावले. मंडपात प्रवेश करण्यासाठी एकच मार्ग होता व मंचाच्या मागून बाहेर जाणे येणे शक्यच नव्हते. काय घडत होते हे आमच्या साऱ्यांच्याच बुद्धीच्या आवाक्या पलीकडचे होते. भाऊंच्या 13व्याच्या विधीला असे दोन्ही विभूतींचे सकृप दर्शन हे भाऊंच्या पारलौकिक परम उन्नतावस्थेची प्रचिती देणाऱ्या होत्या. भाऊ पूर्णत्वाने स्वामीमय झाले होते याच्याच त्या द्योतक होत्या. स्वामींच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा. मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठापनेच्या पूर्वीचे सर्व विधी होम हवन आटोपल्यानंतर अखेर स्वामींच्या मूर्तीची त्यांच्या सिंहासनावर गाभाऱ्यात स्थापना करण्याची वेळ येऊन ठेपली होती. त्याकरता कराव्या लागणाऱ्या सर्व आवश्यक शुद्धी व विधी करून झाल्यानंतर गाभाऱ्यात कोणीही व्यक्ती थांबणार नाही किंवा प्रवेश करणार नाही असे ब्राह्मण प्रमुखांनी सांगितले व त्याप्रमाणे गाभाऱ्याचे सर्व दरवाजे बंद करून घेतले. त्यानंतर स्वामींची मूर्ती मंदिराच्या द्वारासमोर मधोमध एका टेबलावर दर्भाचे आसन तयार करून त्यावर ठेवण्यात आली. आता मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेचा अंतिम विधी सुरू झाला. वेळ दुपारची माध्यान्नीची होती. वातावरण शांत, आकाश निरभ्र होते. मंत्र जप व होम हवन यामुळे सर्व वातावरण पवित्र व मंगलमय तरंगांनी भारून गेले होते. ब्राह्मण मंडळींनी सर्व उपस्थित भक्तांना व निमंत्रित प्रतिष्ठितांना अक्षता वाटण्यास सांगितले. यजमान व स्वामींची मूर्ती यांच्यात विवाह विधी संपन्न होणार असल्याचे सांगून ब्राह्मणांनी मी व स्वामी यांच्यात अंतरपाठ धरून मंगलाष्टके म्हणण्यात येणार असल्याचे घोषित केले. याप्रमाणे यथाविधी विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर मूर्तीमध्ये प्राण प्रतिष्ठापित करण्याचा विधी सुरू झाला. या विधी दरम्यान मला माझा उजवा हात स्वामींच्या हृदयस्थानी ठेवून स्वामींच्या डोळ्यात पाहत राहण्यास सांगण्यात आले. मी त्याप्रमाणे माझा उजवा हाताचा तळवा स्वामींच्या मूर्तीच्या हृदयस्थानावर दाबून ठेवला आणि त्यावेळी सर्व ब्राह्मण एक मुखाने मंत्रघोष करू लागले. मंत्रघोषाचा नाद जसा जसा वर्धमान होऊ लागला तसतसा मला स्वामींच्या मूर्तीत व त्यांच्या डोळ्यात होणारे बदल स्पष्टपणे जाणवू लागले. मंत्रोच्चारणाचा घोष जसजसा चरणसीमा गाठू लागला तसतसे स्वामींच्या हृदयस्थानी हृदयाचे ठोके जाणवू लागले व माझा हात मागे पुढे होऊ लागला. मी काही क्षण त्या अद्भुत अनुभूतीने संपूर्णपणे भारावून गेलो व एकटक स्वामींच्या डोळ्यात पाहता पाहता कधी स्वामीमय होऊन गेलो ते माझे मलाही कळले नाही. त्या क्षणी मी परमानंदाच्या सागरावर अलगद तरंगत होतो. जाणीवांच्या एका अनुपम स्तरावर मी विहरत असतानाच अचानक मंडपाच्या ठिकाणी प्रचंड हवेचा भोवरा निर्माण झाला व त्यात पूर्ण मंडप वर उचलला गेला आणि मंदिराचा बंद दरवाजा खाडकन पूर्ण उघडला गेला. मी तसाच स्वामी चरणांवर डोके ठेवून स्वामी शक्तीच्या अनुभूतीत समरसून गेलो होतो. आलेले हे प्रचंड वादळ आले तसे क्षणार्धात विरूनही गेले व तो वर उचलला गेलेला मंडप पुन्हा पूर्ववत खाली आला व होता तसाच नीट स्थिर उभा राहिला. इतक्या प्रचंड वादळात न तो कोसळला न त्याच्या बल्ल्या रश्या किंवा खांब तुटले. हजारो लोक या दैवी चमत्काराचे साक्षीदार होते. स्वामींची प्रचंड शक्ती व त्यांचे अस्तित्व या घटनेने अधोरेखित झाले होते. धन्य ते भाऊ, धन्य ते स्वामी. पुण्यस्मरण सोहळा. प्रारंभीची 3 वर्षे पुण्यस्मरण सोहळा हा दक्षता या माझ्या निवासाच्या इमारतीच्या प्रांगणातच आयोजित केला गेला होता. परंतु पुढे भक्तांची संख्या वाढू लागली व जागा अपुरी पडू लागली. त्यामुळे गुरुपादुका पूजन, गुरुमूर्ती अभिषेक, नैवेद्य अर्पण व आरती असे धार्मिक विधी नित्याप्रमाणे माझ्या घरातील गुरुस्थानी करण्यात येतात व उर्वरित सांस्कृतिक कार्यक्रम हॉलमध्ये करण्यात येऊ लागले. या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्ट या परमपूज्य भाऊ महाराज प्रेरित अनाथ आश्रमातील
अनेक दिव्यांग व अनाथ बालबालिकांचे मनोरंजनपर कार्यक्रम दर्दी प्रेक्षकांसमोर प्रस्तुत करण्यात येतात. या सादरीकरणामुळे 2 गोष्टी साध्य होतात. पैकी पहिली अशी की या काहीशा बुजलेल्या मुलांचा आत्मविश्वास वाढीस लागतो व प्रेक्षकांकडून मिळालेल्या पसंतीमुळे त्या मुलांना समाजाच्या मूळ प्रवाहात सामील झाल्याची जाणीव होऊन त्यांचे केवळ मनोधैर्यच वाढते असे नाही, तर त्या मुलांची मने देखील प्रफुल्लित होतात. या देवाघरच्या फुलांना असे प्रसन्नचित्त पाहून आपल्या गुरूंचा आत्मा खचितच संतोष पावत असेल असे मला वाटते. दुसरे साध्य असे होते की सर्व भक्त परिवाराला परमपूज्य भाऊंच्या सामाजिक बांधिलकीचे पुन्हा स्मरण होऊन या सामाजिक कार्यात सहभागी होण्यास ते उद्युक्त होतात. समाजाच्या या काहीशा दुर्लक्षित व आर्थिकदृष्ट्या दुर्बळ समुदायाच्या अभ्युत्थानाचे कार्य हे एक हाती होण्यासारखं नाही. हा नरदेह परोपकारी झिजवून कीर्तिरूपे उरवावा. श्री समर्थांचे हे वचन भाऊंनी प्रत्यक्ष जीवनात उतरवलेले आपण पाहिले आहे. ते नेहमीच परोपकार सत्कर्म करण्यात दंग असत. श्री गजानन लीला या धर्मादाय संस्थेद्वारे अनाथ युवा पिढीला स्वावलंबी करण्याचे जे सत्कार्य भाऊंच्या प्रेरणेने व आपल्या सर्व परोपकारी जनांच्या सहाय्याने वर्धिष्णू होत आहे, स्वतःच्या आध्यात्मिक उन्नती बरोबरच हे सामाजिक कार्य देखील योग्य रीतीने पुढे चालविणे हे आपल्या सर्वच भक्तांचे दायित्व आहे. ही एक प्रकारे गुरुसेवाच घडेल असे माझे प्रांजळ मत आहे. या समाजकार्यात जे जे भक्तगण आज पावेतो सहाय्यभूत झालेले आहेत व भविष्यातही जे जे या सत्कार्यात सहभागी होतील त्या सर्वांना परमपूज्य भाऊ महाराजांचे आशीर्वाद अनायास प्राप्त होत राहतील यात शंका नाही. केवळ वर्षातून काही विशिष्ट दिवस आपल्या गुरूंची आठवण काढणे व त्या संबंधाने धार्मिक कार्य करून गुरूंना श्रद्धांजली वाहिली म्हणजे शिष्य या रूपाने आपण आपले कर्तव्य बजावले असे वाटणे हे योग्य नाही. तर आपल्या गुरूंच्या शिकवणीला अनुसरून दीनदुबळ्यांना सबळ करण्याकरता काही भरीव पावले उचलणे ही आपल्या गुरूंप्रती खरी आदर्श आदरांजली ठरेल. भाऊंचे समाधी मंदिर. भाऊंच्या समाधी स्थानाची रूपरेषा बनवण्याची जबाबदारी बापू यांनी धुळ्याचे वास्तुशास्त्र विशारद श्री शहा यांच्यावर सोपवली होती. याशिवाय जाधवराव व कोळी नाना यांनी देखील आपापल्या परीने मंदिराचे आराखडे तयार करून आणले होते. त्यापैकी कोणताही आराखडा आमच्या पसंतीस उतरला नव्हता. 2002 सालचा गुरुपौर्णिमा महोत्सव आटोपला व भाऊंनी रोपण केलेल्या पंचवटीच्या तळवटी बांधलेल्या पारावर जाऊन मी थोडासा शांत ध्यान मुद्रेत बसलो व मनोमन स्वामींना व भाऊंना स्मरून, भाऊ, आपण आपले समाधीस्थान बांधण्याची प्रेरणा तर दिली आहे, परंतु त्याला साकार रूप कसे द्यावे हे नेमके आमच्या ध्यानी येत नाहीये. तेव्हा कृपा करून मला त्याविषयी स्पष्ट कल्पना द्यावी अशी विनंती करू लागलो. त्यावेळी तेथील परिसरात रिमझिम पाऊस पडत होता. त्यामुळे इतर उपस्थित भक्त व वास्तुशास्त्र विशारद श्री शहा हे जवळच आडोसा घेऊन उभे होते. मी ध्यानाच्या प्रगाढ अवस्थेत कधी प्रविष्ट झालो हे माझे मलाच कळले नाही. या अवस्थेत मी सुमारे तासभर होतो. मी ध्यानावस्थेतून बाहेर येण्याच्या प्रतीक्षेत सर्व मंडळी माझ्या आजूबाजूला आतुरपणे थांबलेली होती. ध्यानावस्थेदरम्यान भाऊंनी मला निरतिशय सुंदर दृश्य दाखविले व त्यात समाधी मंदिर कसे असावे याची सुस्पष्ट रूपरेखा दिली. ध्यानावस्थेतून बाहेर आल्यावर मी आजूबाजूला थांबलेल्या लोकांकडे कोरा कागद व पेन्सिल मागितली. कोणीतरी मला त्या गोष्टी आणून दिल्या आणि इतरांना तर सोडाच, माझे मलाच अतिशय आश्चर्य वाटावे असा मी ध्यानावस्थेत पाहिलेला नजारा अगदी जसाच्या तसा एकदाही खाडाखोड न करता कागदावर चितारित केला. ध्यानावस्थेत दृश्यमान झालेले परमपूज्य भाऊंच्या समाधी मंदिराचे व आजूबाजूच्या परिसराचे माझ्याकडून
कागदावर जे रेखाटन केले गेले होते ते मी श्री शहा यांच्या हाती सोपून त्यांना या मंदिराच्या चित्रस वास्तुशास्त्राचे नियम लावून त्याप्रमाणे आराखडा तयार करण्यास सांगितले. समाधी मंदिरात परमपूज्य भाऊंच्या मूर्तीची स्थापना. मंगलवाद्यांच्या सुरावटींनी पवित्र आल्हाददायी झालेल्या वातावरणात शास्त्रशुद्ध पद्धतीने 3 दिवसांच्या सोहळ्यात भाऊंच्या सजीव वाटणाऱ्या मूर्तीची श्री गौरी शंकर यांनी 13 जुलै 2003 रोजी गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर माझ्या करवी प्राण प्रतिष्ठापना करवून घेतली. या विधीच्या वेळी पाऊस पडत होता. या पावसाच्या रूपात जणू ईश्वराने या शुभ प्रसंगी आपली हजेरी लावली होती. आपल्या शुभाशीर्वादांचा आमच्यावर वर्षाव केला होता. प्राण प्रतिष्ठापनेच्या विधीनंतर भाऊंच्या मूर्तीचे तेज अवर्णनीय होते व आजही ते तसेच सर्व भक्तांना प्रत्ययास येते. भाऊंसारखे महात्मा जन्मास येणे हे ईश्वराचे देणे असते. धर्मस्थापना करणाऱ्या व्यक्ती या ईश्वराचे अवतार असतात. असे अवतार मागे झाले, वर्तमानात विद्यमान आहेत व पुढेही होतील. धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत, पुढे होणार देणे ईश्वराचे. भक्ती मार्गाचा प्रसार व आत्मज्ञानाचा बोध सामान्य जनांना करून देण्यासाठी भाऊ निश्चितच पुन्हा देह धारण करतील. त्याही जन्मात किंबहुना जन्म जन्मांतरी मी त्यांच्या चरणांचा दास होऊन त्यांची सेवा करण्याची संधी मला प्राप्त व्हावी हीच ईश्वर चरणी माझी प्रार्थना आहे. आत्मस्थिती मज नको हा विचार, आत्मस्थिती मज नको हा विचार, देई निरंतर चरण सेवा. जन्मो जन्मी तुझा दास पुरुषोत्तम, जन्मो जन्मी तुझा दास पुरुषोत्तम, हेच गोडी आम्हा देई देवा. माझी ही मनोकामना स्वामी व भाऊ पूर्ण करून घेतील याविषयी मी निशंक आहे. त्यामुळे केवळ स्तुती सांडूनी निवांता, चरणी ठेविजे माथा हेच भले. असे म्हणून माझ्या प्राणप्रिय सद्गुरूंच्या जीवनचरित्र लेखनाची मी येथे इतिश्री करतो. श्री भाऊ समर्थ, श्री स्वामी समर्थ.